पुण्यातून एक बातमी समोर येते। पुण्यात विषारी दारू प्रकरणामुळे खळबळ उडाली असून हडपसर, फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील तब्बल 22 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। या प्रकरणात काहींची प्रकृती गंभीर आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। या प्रकरणानंतर पोलीस आणि प्रशासन सतर्क झालं असून संबंधित भागांमध्ये चौकशी आणि तपास सुरू करण्यात आलाय। दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। दारू सेवन प्रकरणी पिंपरी चिंचवड आणि पुण्यात आत्तापर्यंत 22 जणांचे दुर्दैवी मृत्यू झालेत। त्या प्रकरणी आता पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग संपूर्ण तपास करत आहे। आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचे बळी गेले, तर पुण्यामध्ये आत्तापर्यंत 7 जणांचे बळी गेल्याचं एकंदरीत माहिती आत्तापर्यंत आपल्याकडे अधिकृत पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अधिकृत 10च बळी दिसून येतात ते, आणि पुण्यामध्ये 6 बळी असल्याचं एकंदरीत सांगण्यात येत आहे। दापोडी पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत विजय वाघमारे आणि त्यांच्यासमोर 3 जणांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलेलं आहे। आता वेगाने सूत्र हलताना पाहायला मिळतात। 4 जणांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे, तर 4 जणांना पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले। त्यातील एकाला आज पिंपरी चिंचवड पोलीस हे कोर्टामध्ये हजर करतील। काल ज्या 4 जणांना कोर्टामध्ये हजर केलं होतं त्यातील त्या चौघांनाही 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यामुळे आता वेगाने सूत्र एकंदरीत हलताना पाहायला मिळतात। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।